विचारतात की हे काय करतात, यांना मुलं किती आहे, त्यांच्या मुली काय आहे. येतात बसले साधू आणि आल्यानंतर बघा त्यांचं पान खाऊन चोट लाल झालेली असते, अंगावर भगवे कपडे असतात, कपाळाला आडवा गंध लावलेला असतो आणि असे हार्मोनियम त्यांनी इथे ठेवलेले असते, पेटी पेटी. येतात ते गाणे करत, मच्छिंद्रनाथ गोरखनाथ बाबा जन्माले उकांड्यात चालू असते त्याचा सुरू माया अक्कलकोटा दांडगापुराकडं बाबा निघाले पोटाकडं. माय म्हातारी असतेच बसलेली दरवाजात. माय बाबा कोणाचं घेत नाही माय, पण मला माहित आहे तुला 2 मुलं आहेत माय. एक मुंबईला असतो माय, दुसरा पुण्याला असतो. एकाला 15 लाखाचं पॅकेज आहे, एकाला कमी का असेल पण आहे माय, त्याला सुद्धा 10 लाखाचं आहे. 2 मुलं आहेत माय तुला. एक मुलगी आहे, मुलगी चांगल्या घरी दिलेली आहे. मुलीचा प्रपंच फार नेटका चालू आहे माय. मला माहित आहे तुझ्या मुलीकडे सुद्धा 25 एकर जमीन आहे. माय बाबाला चहा घेण्याकरता बोलावते माय, म्हणजे चहा कॅन्सर डायरेक्ट जेवणच करतो. महाराज घरामध्ये गेल्यानंतर विचारलं जातं हे पोते कशाचे आहेत. आजी सांगते माझ्या लेकीच्या शेतातले 25 एकर आहे. तुम्ही सांगितलं 3च पाठवले 10-12 पोते. पण आजी मी तुमच्याबद्दल खरं बोललं की नाही. आजी म्हणते हो महाराज तुम्ही माझ्याबद्दल खरे बोलले. एक काम करा महाराज, या 25 पोत्यापैकी एक पोतं तुम्ही संन्यासाला दिले नाही बहुरूपियाला. ऐका, तुम्ही खऱ्या साधूला दिलं का. तुकाराम महाराज तर सांगतात खरे साधू कधी कोणापुढे हात पसरत नाही, पसरतच नाहीत. विधीचं विधान आहे, नियम आहे.